परिवर्तन महाशक्तीच्या या पहिल्या संयुक्त मेळाव्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे या परिवर्तन महाशक्तीचे सर्व नेते मंडळी, संभाजीराजे असतील, बच्चूभाऊ असतील, चटप साहेब, शंकरांना, या महाशक्तीचे सर्वच घटक पक्षाचे नेते, उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, या परिवर्तन महाशक्तीचे निर्मिती झाल्यानंतर एक प्रश्न आम्हाला विचारला की याचा नेता कोण. मी प्रश्न विचारणाऱ्याला विचारलं, महाविकास आघाडीचा नेता कोण, कोणी विचारलं. त्याचं उत्तर मिळालं, महायुतीचा नेता कोण ठरलंय. मग तुम्ही आम्हाला कसं काय विचारताय? आम्ही सगळेच नेते आहोत आणि आम्ही कुणाला मुख्यमंत्री करायचं म्हणून या मैदानामध्ये उतरलेलो नाही. आम्ही खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी, महाशक्ती निर्माण करण्यासाठी या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये आहोत. आपण सगळे चळवळीची पार्श्वभूमी असणारी माणसं आहोत. कायम आपण लढत असतो वेगवेगळ्या प्रश्नावर. कुणी शेतकरी चळवळीमध्ये काम करतं, कुणी कामगार चळवळीमध्ये काम करतं, कुणी आदिवासी चळवळीमध्ये काम करतं, कुणी दलित चळवळीमध्ये काम करतं, कुणी दिव्यांगांच्यासाठी काम करतं, कुणी महिलांच्यासाठी काम करतं, कुणी विद्यार्थ्यांच्यासाठी काम करतं, कुणी वंचितांसाठी काम करतं. अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. चळवळीची पार्श्वभूमी असणारे केवळ छोटे पक्षच नाहीत, तर सामाजिक कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन महाशक्ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कारण आम्ही अनुभवलं, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये दोन्ही आघाड्यांचा कारभार आपण बघितला. महाविकास आघाडीचा कारभारही बघितला, त्याच्यामध्ये मी होतो. त्यावेळचे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना सुद्धा 4-4 महिने भेटत नव्हते. अशी अवस्था त्या मुख्यमंत्र्यांची होती. मग जनतेला भेटायचं रामच. आणि नंतर महायुतीचं सरकार बघितलं आणि त्यांचे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप सुद्धा आम्ही बघितलं. पण या सगळ्या कधी कधी माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय, हे राजकारण चाललंय का टोळी युद्ध चाललंय हे सुद्धा कळायला तयार नाही. आणि अशा पद्धतीनं कधी नव्हे एवढी महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आपण बघायला लागलेलं आहे. एकमेकाबद्दल अश्लील आरोप करणे, अतिशय घाणेरड्या असंसदीय शब्दामध्ये एकमेकांचा पाणउतारा करणे, याच्यामध्येच धन्यता मानत असताना या लोकांनी जनसामान्यांच्या प्रश्नाकडे कधी लक्षच दिलेलं नाही. आज महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे की देशामध्ये सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये आहे. यांना लाज वाटली पाहिजे. स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणावला, विकसित महाराष्ट्र होता असं आम्ही म्हणत होतो. पण आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारीची टक्केवारी आहे. मग नेमकं यांनी केलं काय? कारण 1962ला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर आलटून पालटून सगळे पक्ष सत्तेवर येऊन गेले. म्हणजे कुणाला संधी मिळाली नाही असं नाही. मग असं असताना सुद्धा की या राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या एवढी का वाढली आणि याला जबाबदार कोण आहे? यासाठी काय केलं? विरोधात असणाऱ्यांनी काय केलं आणि सत्तेत असणाऱ्यांनी काय केलं? विरोधात असणाऱ्यांनी विरोधी पक्षाची जबाबदारी म्हणून हे जे ज्वलंत आणि मूलभूत प्रश्न आहेत ते कधी ऐरणीवर आणले काय? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या महाराष्ट्रातल्या
जनतेला त्यांनी दिलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी असताना राज्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन चालू आहेत. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे आंदोलन चालू आहेत. मराठा आरक्षणासाठी चालू आहे, धनगर आरक्षणासाठी चालू आहे, अधिवेशनचं आंदोलन चालू आहे. अजून कोणी चालू आहे का? कारण हा कृषीप्रधान महाराष्ट्र होता आणि या महाराष्ट्राची जी जनता आहे त्या जनतेचं उपजीविका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेती आणि शेती व्यवसाय होता. पण महात्मा फुलेंनी ज्या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जे लिहिलेलं होतं ते आता तंतोतंत खराब करायला लागलं आहे की शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आणि त्याच्यावर अवलंबून असणारे एक एक घटक गाव सोडून शहरामध्ये जायला लागला, रोजगाराच्या दिशेनं स्थलांतरित व्हायला लागला, विस्थापित व्हायला लागला आणि त्याचा परमोच्च बिंदू आता आलेला आहे. याचं कारण या महाराष्ट्राची सगळी सामाजिक चौकट बिघडून गेलेली आहे आणि याबद्दल कुणी बोलायलाच तयार नाही. आज महाराष्ट्रामध्ये दररोज 11 आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आणि याची कुणाला लाज वाटत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत तर बाजारात मिळणारा भाव सरकारच्या धोरणामुळे मिळत नाही. कापसावर निर्यात बंदी घातली, कापूस आयात केला, 12,000चा कापूस 6,000वर आला. पाम तेल आणि डिवोशी आयात केली, आयात शुल्क कमी केलं, 9,000चा सोयाबीन 4,000 पर्यंत खाली आला. कांद्यावर निर्यात बंदी झाली, कांद्याचं वाटोळं झालं. आता 10,000 टन मका आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मका 15 दिवसात बाजारामध्ये येईल, त्या मक्याचं वाटोळं होणार आहे. दुधाची पावडर 10,000 टन आयात केली, साखर निर्यातीला बंदी घातली. आता मिळतो त्याच्यापेक्षा किमान 1,000 रुपये जास्त भाव मिळाला असता जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती. म्हणजे सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यावर कसा परिणाम होतो हे बघा. आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असल्यामुळं त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून हे जे काही गावातून स्थलांतरित झालेले जे रोजगाराच्या दिशेने शहरात गेलेले जे लोक आहेत, आज शहराची लोकसंख्या 45% वर गेलेली आहे. तिथं जवळपास या 14 कोटी महाराष्ट्रामध्ये 3,65,00,000 इतके असंघटित कामगार आहेत. आणि हे कामगार कोणी सफाई कामगार आहे, कुणी टॅक्सी चालवतं, कुणी रिक्षा चालवतं, कुणी त्या बीव्हीजी कंपनीमध्ये जाऊन हाऊसकीपिंगचं काम बीव्हीजी कंपनीकडे काम करतं, कुणी जिल्हा परिषदेमध्ये ड्रायव्हरचं काम करतं, कुणी महावितरणमध्ये लाईनमनचं काम करतं. असे जे काही हे असंघटित असणारे जे 3,65,00,000 असंघटित कामगार आहेत त्यांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलंय. हा प्रश्न कधी महाविकास आघाडीनं उचलला आहे काय किंवा महायुतीनं उचलला आहे काय सांगावं. कारण हे कामगार पुरवणारे जे काही ठेकेदार आहेत हे या सगळ्या प्रस्थापित पक्षांचे नेते आहेत. यांचे सगळे ठेके आहेत. आउटसोर्सिंगच्या नावाखाली जवळजवळ 35 ते 40% पगारातले पैसे ही मधली भांडवळ खात असतात. हे जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी म्हणून ही परिवर्तन महाशक्ती आहे हे लक्षात ठेवा. असे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रात. आज आपल्याला वाटतं की किमान आपल्या आयुष्याचं वाटोळं झालं, आपली पोरं तरी शिकली पाहिजे, पण शिक्षणाचं खाजगीकरण करून टाकलं. आणि त्यामुळं आज जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था काय आहे तुम्ही बघता, महापालिका नगरपालिकांच्या शाळांची अवस्था काय बघताय. एका पाठोपाठ एक शाळा ओस पडत चाललेल्या आहेत आणि खाजगी शाळांचं पेव फुटलेलं आहे. मग गोरगरिबांच्या पोरांनी शिकायचं का काय केवळ साक्षर व्हायचं आणि ह्या नव्या चंगळवाद्यांना गुलाम जे लागणार आहेत भविष्यामध्ये ते गुलाम जन्माला घालायचं काम करायचं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. हे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर कोणी बोलतं का, सामान्य शेतकऱ्यावर कोणी बोलतं का. जसं ऊस तोडणी मजुरांसाठी ऊस तोडणी मजूर मंडळ निर्माण झालं तसा शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबणारा जो शेतमजूर आहे त्या मजुरांच्यासाठी सुद्धा
माथाडी कामगारांचं मंडळ आहे, बांधकाम कामगारांचं मंडळ आहे, तसं एक शेतमजुरांचं सुद्धा मंडळ निर्माण केलं पाहिजे असं या राज्यकर्त्यांना कधी वाटलं काय सांगा मला? हे गरिबांचे प्रश्न आहेत, सामान्यांचे प्रश्न आहेत. कारण एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवानं अपघात झाला तर त्याला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात योजनेतून किमान 2 लाख रुपये मिळतात, पण ज्याच्या नावावर 7बाराच नाही त्या शेतमजुराचा शेतामध्ये काम करत असताना अपघात झाला त्याला काय मिळतं? त्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी या बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतमजुरांचं जर मंडळ तयार झालं असतं तर खऱ्या अर्थानं शेतमजुरांना सुद्धा दिलासा मिळाला असता. अहो, हे आमचे गरिबांचे प्रश्न आहेत, सामान्यांचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे, त्या प्रश्नावर विधानसभेमध्ये आवाज उठला पाहिजे. परंतु मताला हजार रुपये देऊन निवडून आलेल्यांना कायच देणं घेणं पडलंय हो. ज्यांना घाम कधी आलेलाच नाही त्यांना कष्टकऱ्यांच्या घामाची किंमत काय कळणार आहे? परिवर्तन महाशक्ती या घामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलेले आहे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मगाशी चटप साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रावर प्रचंड असं कर्ज चढलेलं आहे. का चढणार नाही? कारण करदात्यांनी दिलेल्या पैशाची उधळपट्टी करायची आणि नवीन योजनांच्या नावाखाली नवनवीन कर्ज काढायचे, हेच धोरण राज्यकर्त्यांचं राहिलेलं आहे. आता विरोधात बसलेले आहेत तेही तसेच, आता सत्तेत आहेत तेही तसेच. आणि मग कारण त्यांना ह्या एकूण आर्थिक धोरणावर काही बोलायचं नाही, त्याच्यामध्ये काही परिवर्तन करायचं नाही. खरं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून अस्तित्वात आली. आणि मग या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा सांगावं, तुम्ही साताऱ्याच्या पावसामध्ये भिजत सांगितलं, या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही परिवर्तन करणार आहोत. परंतु तुम्ही जसं पावसात भिजला तसं तुम्ही दिलेले आश्वासनं सुद्धा पाऊस पडल्यानंतर रानातला ढेकूळ जसा विरघळून जातो तसे तुमची आश्वासनं विरघळून गेली. उलट शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे निर्णय महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आता विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घ्यायचं काम चालू आहे. सुरत चेन्नई हायवे असेल, त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग असेल, नुकतंच आता गडकरी साहेबांनी मुंबई बेंगलोर महामार्ग 7 पदरी करायचा निर्णय घेतलेला असेल, त्याच्यानंतर अजून काही रस्त्यांची घोषणा झालेली आहे. नगरपालिकांना आता आपल्या महापालिकांना आपल्या आता हद्दवाढ करायची आहे, त्यासाठी लागणारी जमीन असेल, शेतकऱ्यांच्या जमिनी वरवडून घ्यायचं काम चालू आहे. त्या संदर्भामध्ये विरोधातले तरी काय बोलतात का? महाविकास आघाडीला तर, आघाडीच्या नेत्यांना तर या विषयावर बोलायचा अधिकार नाही. कारण महाविकास आघाडीतलाच एक घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी एक चांगला कायदा या देशाला दिलेला होता, भूमी अधिग्रहणाचा कायदा. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय विकास कामाच्या नावाखाली जमिनी हिरावून घेता येणार नाहीत, असं त्या कायद्याचं एकूण स्वरूप होतं. स्वर्गीय शरद जोशी म्हणायचे, आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या थडग्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर हे आम्हाला मान्य नाही, हे शरद जोशी सांगायचे. अरे आमचं वाटोळं करताय, आमच्या जमिनी कायद्याचा बडगा वापरून काढून घेताय आणि विकासाच्या गप्पा मारताय, जरा तरी लाज वाटली पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यावेळचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून जी नवी दुरुस्ती केली, समृद्धी महामार्गाला बाजारभावाच्या 5 पट रक्कम मिळाली, पण ते सुद्धा यांना बघावलं नाही. आता नवीन कायद्यानुसार केवळ बाजारभावाच्या दुप्पट रक्कम मिळणार आहे. म्हणजे समृद्धीला ज्या शेतकऱ्याची जमीन गेली त्याला 100 रुपये मिळाले असतील, तर आता जर का जमीन अधिग्रहित झाली तर त्याला केवळ 40 रुपये मिळणार आहेत. आणि ही दुरुस्ती कशासाठी? जर प्रकल्प खर्च वाढत चाललेला आहे, प्रकल्प खर्च वाढत चाललेला आहे म्हणून शेतकऱ्यावरच कात्री, शेतकऱ्यावरच आर्थिक बोजा. मी तुम्हाला सांगतो की या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे
त्यांच्या मापदंडानुसार 6 पदरी रस्ता जर 20 किलोमीटर करायचा असेल, 1 किलोमीटर करायचा असेल तर त्याला 20 कोटी खर्च आला पाहिजे. परंतु त्या राष्ट्रीय महामंडळ प्राधिकरणानं सुद्धा आता 30-30 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता केला. आणि आमचं महाराष्ट्र सरकार त्याच्याही पुढे गेलं. समृद्धी महामार्गाचा 1 किलोमीटरचा खर्च आहे 78 कोटी रुपये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता जे काही शक्तीपीठ महामार्ग व्हायला लागलेला आहे त्या एका बाजूला जमिनीच्या किमती कमी केल्या, पण 1 किलोमीटर रस्ता शक्तीपीठासाठी होणार आहे तो 106 कोटी रुपयाला. मापदंड काय? 6 पदरी रस्त्याचं 1 किलोमीटर रस्ता लांबीचं मापदंड आहे 20 कोटी रुपये. आणि इथं प्रत्यक्षामध्ये प्रकल्प अहवालामध्ये खर्च दिसतो 106 कोटी रुपये. कशामुळे लक्षात आलं का? एक समृद्धी हायवे झाला, आमदारांचा दर 50 कोटी रुपये निघाला. आता महाशक्तीपीठ झालं, शक्तीपीठ झालं तर आमदारांचा दर 100 कोटी व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून यासाठी विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीनं जर का हे लोक दरोडे घालणार असतील तर सामान्य माणूस म्हणून जाब विचारायचा आपल्याला अधिकार आहे. तो अधिकार आपल्याला बजावला पाहिजे. कारण हे सारे पैसे आपल्या खिशातनं जाणार आहेत. हे सारे पैसे कर्ज काढून रस्ते बांधतील आणि ते कर्ज व्याजासकट भरण्यासाठी म्हणून रस्त्यावरनं प्रवास आपणच करणार आहोत आणि टोलच्या नावाखाली हे सारे पैसे आपण फेडणार आहोत. म्हणजे सामान्य जनतेच्या खिशावर अशा पद्धतीनं दरोडा टाका. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो. छत्रपती 350 वर्षे झालं तरी महाराज आमच्या मनातून अजून गेलेले नाहीत. कारण का माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी शासन व्यवस्था निर्माण केली होती की प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा हे सरकार आपलं सरकार आहे असं वाटायचं, स्वराज्य वाटायचं. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला होता, पण टोलच्या नावाखाली आज नवे ठग पेंढारी रस्त्याला 50 किलोमीटरला जाऊन तिथं बसलेले आहेत आणि ते बेदिक्कतपणाने सामान्य माणसाची लूट करतायत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगावा की या विषयावर त्यांची भूमिका काय. महायुतीच्या नेत्यांनी सांगावा या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे. आणि म्हणून हे सारे सामान्य लोकांचे, सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढतोय, संघर्ष करतोय. 4 वर्ष 10 महिने संघर्ष आम्ही करायचा आणि निवडणुका जाहीर झाल्या तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये पांढरे डगले घालून यांनी यायचं, पैसा खर्च करायचा, भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा उधळायचा, जेवणावळी घालायच्या, दारू वाटायची आणि निवडून यायचं आणि पुन्हा महाराष्ट्राला कर्जबाजारी करायचं. हेच गेल्या 20-25 वर्षामध्ये झालेलं आहे. हे थांबवण्यासाठी ही परिवर्तन महाशक्ती आहे, हे लक्षात ठेवा. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यासाठी हा पर्याय घेऊन आम्ही उतरलेला आहे. आणि म्हणून वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन, छोटे मोठे राजकीय पक्ष यांना बरोबर घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा की ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे, ज्याला मतदारसंघाचा विकास, राज्याचा विकास करण्याचे ज्याच्याकडे व्हिजन आहे, अशा माणसांना निवडून कुठल्या पक्षाने किती उमेदवार उभा केले आणि किती लढवले यापेक्षा प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला चेहरा ज्याच्याकडे आहे त्याला उभा करायचा, निवडून आणायचा आणि मोठ्या विश्वासानं या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची. त्यासाठी आम्ही या परिवर्तन महाशक्तीचा हा प्रयोग करतोय. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक कर्ज मिळत नाहीत. हे सारे प्रश्न घेऊन आपल्याला जर लढायचं असेल, आपला विधानसभेतला आवाज जर का बुलंद करायचा असेल तर आपल्याला परिवर्तन करण्याशिवाय पर्याय नाही. आज महायुतीत असणारा कसलाही विचार न करता लगेच महाविकासमध्ये जातो. महाविकासमध्ये असणारा लगेच संधी नाही मिळालं तर महायुतीमध्ये जातो. कारण यांना कुठल्याही विचाराशी काही देणं घेणं नाही, यांना बाकी धोरणाशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त काय करायचं आहे,
राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हेच करायचं आहे. आणि ह्या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी म्हणून आपल्याला या महाशक्ती परिवर्तन महाशक्तीला ताकद द्यायची आहे. बंधूंनो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण प्रत्येक मतदारसंघातल्या लोकांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर चर्चा करून एक असा आश्वासक चेहरा देऊया, जेणेकरून जनतेला तो आपला उमेदवार वाटला पाहिजे. आपण लादलेला उमेदवार नको, तर जनतेतून आलेल्या उमेदवाराला आपण परिवर्तन महाशक्तीची ताकद देऊया आणि मग खऱ्या अर्थानं राजकारणाचं शुद्धीकरण होईल. राजकारण करणं हा आमचा धंदा नाही, आपल्या व्यासपीठावरच्या कुणाचाही आमचा धंदा नाही. हे आमचं काही पोटापाण्याचं साधन नाही. पण तुम्हाला माहिती आहे की जे काही सर्वसामान्यांच्यावर परिणाम करणारे निर्णय हे राजकारणामध्येच होत असतात. जर चांगली माणसं निवडली तर सर्वसामान्याला जगणं सुसह्य होईल. अशा प्रकारचं धोरण राबवलं जातं आणि मग तशी परिस्थिती निर्माण होते. आणि जर का चुकीची माणसं निवडली, कोणी पैसे वाटते म्हणून, कोणी जातीच्या नावानं मताचा जोगवा मागतोय म्हणून जर का आपण त्याला मतं द्यायला लागलो तर सर्वसामान्य माणसाला जगणं असह्य होईल. असं अशी परिस्थिती निर्माण होते जी आज या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी जसं आणीबाणीमध्ये सगळे प्रमुख नेते तुरुंगात असताना सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेनं अगदी सामान्य माणसाला सुद्धा निवडून आणलं, त्या पद्धतीनं आपल्याला याही वेळा करायचं आहे. आम्हाला हिणवलं जातंय आम्ही भाजपची बी टीम आहे म्हणून. मी तुम्हाला सांगतो, ही जी काय आम्ही एकत्र माणसं आलेलो आहोत, आम्हाला धर्माच्या नावानं जातीच्या नावानं मतं मागायची नाही आहेत. कारण खऱ्या अर्थानं घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही या मैदानामध्ये उतरलेलो आहोत आणि त्याला ते शेवटपर्यंत आम्ही ते पाळणार आहोत. मला महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कारण ते आम्हाला वोट कटिंग मशीन असं म्हणतात, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही वोट कटिंग मशीन, मगाशी मी ज्या प्रश्नाचा उल्लेख केला ते प्रश्न निर्माण झाले त्यावेळी तुमची भूमिका काय होती? मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. पवार साहेब, या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे कारखाने विकले जात होते, लिलावात निघत होते, त्याचं भांडवल भाजपनं केलं. पहिला हे सगळं काढलं आम्ही, भांडवल केलं भाजपनं. पण ज्यांच्यावर आम्ही आरोप केले ते भाजपमध्ये गेले आणि पवित्र झाले. अगदी म्हणून काय पवारसाहेबांना काही क्लीन चिट देता येणार नाही, कारण त्यांच्या नातवानं खुद्द हा संभाजीनगर जिल्ह्यातला एक कारखाना हाणलेला आहे. कुठला? कन्नड कारखाना. कारखान्याची किंमत केवढ्याला घेतला? 45 कोटीला. 45 कोटीला शेतकऱ्यांचा सहकार मंत्री बाळासाहेब पवारांनी उभा केलेला हा कारखाना 45 कोटीला विकत घेतला आणि लगेच 9 कोटीची जमीन MSCBला विकली आणि 15 कोटी रस्त्याचे पैसे आले. म्हणजे 45 मधनं किती गेले? 24 गेले, राहिले 21 कोटीला हा कारखाना मिळाला. मला वाटतं 150 ते 1.25 एकर जमीन आहे त्या कारखान्याची. 165 एकर जमीन आहे. माझ्या माहितीप्रमाणे भंगार विकलं 10 कोटीचं त्यातलं. कारखाना केवढ्याला पडला? पवार साहेब, तुम्ही नाराजी व्यक्त केलेलं मी कधी ऐकलं नाही. हे चाललंय, हे चुकीचं चाललंय असं तुम्ही व्यक्त केलेलं कधी ऐकलं नाही. त्यामुळं इकडेही चोर आहेत, तिकडेही चोर आहेत आणि जणू काही म्हणजे महाराष्ट्राचा 7-12 आमच्या बापजाद्यांचाच आहे अशा आविर्भावात हे चाललेलं आहे. महाराष्ट्राचा 7-12 तुमच्या बापजाद्यांचा नाही, तर महाराष्ट्राचा 7-12 या कष्टकऱ्यांचा आहे, सामान्यांचा आहे, दलितांचा आहे, गोरगरिबांचा आहे, महिलांचा आहे. त्यांचा हा 7-12 आहे. त्या 7-12 इतर हक्कात सुद्धा आम्ही तुम्हाला नाव घालून देणार नाही, कारण हा 7-12 आमचा आहे. आणि त्यासाठी 105 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्यामुळं हा 7-12 कुणाच्या घशात आम्ही घालून देणार नाही. हा 7-12 कष्टकऱ्यांचा आहे आणि जो कष्ट करतो त्यालाच घाम येतो
असं घाम गाळणाऱ्यांचा हा महाराष्ट्राचा सातबारा आहे. आणि ही या परिवर्तन महाशक्तीमध्ये जे काही सामाजिक संघटना आहेत, जे काही छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत, ते या अशा घाम गाळणाऱ्यांची चळवळ चालवणारे, त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या या सगळ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे हे सारे आहेत. आणि म्हणून उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून आपल्याला हे परिवर्तन करायचं आहे. आणि या ऐतिहासिक अशा गोष्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.